नमस्कार. वैशालीज रेसिपीमध्ये आज आपण खमंग चवदार असं फोडणीचं वरण बनवतोय. तर वरण आपण अनेक प्रकारे बनवत असतो, पण असं वरणसुद्धा एकदा अवश्य करून पहा. तर यासाठी मी इथे अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे आणि अर्धी वाटीच मुगाची डाळ घेतली आहे. हे आता 2 वेळेस आपण पाण्याने धुवून घेऊया. तर बऱ्याच जणांना तुरीची डाळ खाल्ल्याने ॲसिडिटी होते, तर अशी सोबत मुगाची डाळ घातली म्हणजे पित्ताचा त्रास होत नाही आणि शिवाय वरणसुद्धा छान मिळून येतं, खायला पण चविष्ट लागतं. तर आता डाळ मी धुवून घेतली आहे. यामध्ये पाणी घालायचं आहे. तर दोन्ही डाळी मिळून 1 वाटी झाल्या आहेत, तर त्यासाठी मी 2 वाटी आणि वर पाव वाटी म्हणजे 2.25 वाटी पाणी घातलं आहे. अर्धा चमचा हळद घालूया आणि 1 चमचाभर तेल घालायचं आहे. झाकण लावून आता गॅसवर ठेवून कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊया. वरण शिजतंय तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया. तर एक 15 ते 20 म्हणजे मोठी कुडी मी लसणाची घेऊन ती सोलून घेतली. नंतर 1 टेबलस्पून धणे, 1 टीस्पून जिरे आणि 15 ते 16 काळी मिरी घेऊन मी कुटून घेतली आहे. तर लसूण थोडासा बाजूला करून मी बाकीचे जिन्नस कुटून घेतले आणि लसूण थोडासा जाडसरच ठेवला आहे. मसाल्याचं मस्त असं वाटण तयार झालं आहे. कुकर पण आपलं झालेलं आहे. डाळ अगदी छान शिजली आहे. चमच्याने ही घोटून घेऊया आणि नंतर यामध्ये पाणी घालायचं आहे. तर खालीच असं पाणी घालून घेतलं आणि एकसारखी डाळ करून घेतली म्हणजे व्यवस्थित एकजीव होते, घोटल्या जाते. डाळीचे कण त्यामध्ये राहत नाहीत, म्हणजे मोठी डाळ राहत नाही. रवीने पण मी छान सगळं घुसळून घेतलंय. गॅसवर कढई ठेवली आहे. तर स्टीलची कढई असल्यामुळे तेल आधी घालायचं आणि मग गॅस सुरू करायचा. आणि तेल छान तापलं की 1 चमचा मोहरी घालूया. मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली आणि शांत झाली की मग आपल्याला 15 ते 16 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. पाव चमचा हिंग आणि 1 मोठा टोमॅटो मी चिरून घेतलाय तो घालूया. आणि जो मसाला आपण खलबत्त्यात कुटून तयार करून घेतला होता तो घालायचा आहे. सगळं एक 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं आहे. मसाल्याचा मस्त असा खमंग सुगंध येतोय. तर यामध्ये आपण वरून कुठलाच गरम मसाला वगैरे घातलेला नाही, तरीसुद्धा हे वरण खूप छान होतं. 2 ते 3 लाल मिरच्या घातल्या आहेत आणि हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि इथे मी आता 2 ते 3 चमचे चिंचेचा कोळ घेतला आहे. तर यामध्येच मी गूळ पण घातला होता. चवीनुसार मीठ घालूया आणि थोडीशी कोथिंबीर पण घालायची आहे. सगळं परत एक 2 मिनिट परतून घ्यायचं आहे. रंग खूप सुरेख दिसतोय या मसाल्याचा. परतून घेतल्यानंतर आता ही शिजलेली डाळ घालूया आणि लगेच पाणी घालायचं आहे. तर तुम्हाला जसं वरण पाहिजे घट्ट पातळ त्यानुसार पाणी घालायचं आहे. सगळं एकदा व्यवस्थित हलवून घेऊया म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येतो. आणि याला एक आता छान उकळी काढायची आहे आणि उकळी आल्यानंतर सुद्धा 3 ते 4 मिनिट हे वरण उकळून घेऊया. 4 ते 5 मिनिट मी आता हे वरण उकळून घेतलंय. शेवटी कोथिंबीर घालायची आहे आणि परत एकदा सगळं मिक्स करून घेऊया. तर खूप छान दिसतंय. संध्याकाळच्या जेवणात असं गरमागरम वरण आणि त्यासोबत भात असला तर खायला खूप छान लागतं. उडदाचं वरण करण्यासाठी इथे मी पाऊण वाटी उडदाची डाळ घेतली आहे. तर ती कढईमध्ये घालूया आणि मंद गॅसवर ही डाळ आपल्याला फक्त 2 मिनिटच भाजून घ्यायची आहे. फार जास्त याला तांबूस करायचं नाही. हलकीशी अशी डाळ भाजून घेतली म्हणजे मग वरण खायला खूप चविष्ट लागतं. कढई गरम झाल्यानंतर फक्त 2 मिनिटच याला भाजायचं आहे. गॅस मी अगदी कमी ठेवला आहे. तर आता 2 मिनिट झालेली आहेत. थोडासा याचा रंग बदलला आहे आणि भाजल्याचा हलकासा सुगंध येतोय. तर एवढीच भाजायची आहे. तर आता ही काढून घेऊया आणि खाली काढल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायची आहे. गरम असताना ही डाळ बिलकुल धुवून घ्यायची नाही. तर आता पूर्णपणे थंड झालेली आहे. कुकरमध्ये घालूया आणि पाव वाटी इथे मी हरभऱ्याची डाळ घेतली आहे. तर उडदाच्या डाळीसोबत
थोडी अशी हरभऱ्याची डाळ घातली म्हणजे वरण आणखी चवीला छान लागतं. आता पाणी घालून ही धुवून घेऊया. तर तुम्ही पूर्ण उडदाचं वरणसुद्धा करू शकता, पण अशी सोबत थोडीशी हरभऱ्याची डाळ घातली की मग खायला आणखी हे टेस्टी लागतं. आता मी 2.5 ते 3 वाटी यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि झाकण लावून आता हे कुकर आपण गॅसवर ठेवूया आणि 4 ते 5 शिट्ट्या मीडियम फ्लेमवर करून घ्यायच्या आहेत. तर आता आपलं कुकर इथे झालेलं आहे. खाली काढून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर झाकण काढून पाहूया. तर मस्त अशी आपली डाळ शिजलेली आहे. एकदम नरम झाली आहे. चमच्यावर घेऊन बघायची. डाळ अशी नाहीच शिजली तर मग आणखी एक शिट्टी करून घ्यायची. आता चमच्याने घोटून घेऊया आणि थोडीशी घोटून घेतल्यानंतर पाणी घालायचं आहे. थोडेसे हरभऱ्याच्या डाळीचे दाणे तसेच राहिले तरी काहीच हरकत नाही. आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण एक झटपट वाटण तयार करून घेऊया. तर साधारण 3 टेबलस्पून मी सुक्कं किसलेलं खोबरं घेतलं आहे, 12 ते 13 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि 1 चमचा जिरे घालायचेत आणि हे सगळं आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. वरण करण्यासाठी आता कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घातलं आहे. तेल तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालू शकता. तेल छान गरम झालं की 1 चमचा मोहरी घालूया आणि मोहरी छान तडतडू द्यायची. फोडणी छान बसली म्हणजे मग वरण चवीला मस्त लागतं. तर आता फोडणी आपली व्यवस्थित फुटलेली आहे म्हणजे झालेली आहे. यामध्ये एक मोठा चिरलेला कांदा घालूया. तर अगदी कांदा मी बारीक चिरून घेतला आहे. याला छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आहे आणि थोडासा परतून झाला की लगेच यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालूया आणि हे मिक्सरमधून तयार करून घेतलेलं वाटण घालूया आणि कांद्यासोबत हे सुद्धा आता परतून घ्यायचं आहे. तर लो टू मीडियम फ्लेमवर याला थोड्या वेळ 2 ते 3 मिनिट परतायचं आहे. तर आता इथे हे सगळं परतून झालेलं आहे. एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि हा पण 2 मिनिट परतून घेऊया. तुम्हाला टोमॅटो आवडत असेल तरच घाला. मी घालत असते कारण उडदाची डाळ ही थोडीशी उग्र असते. टोमॅटो घातल्यामुळे त्याचा उग्रपणा कमी होतो आणि चवीलाही वरण छान लागतं. तर आता टोमॅटो पण मी 2 मिनिट परतून घेतले. थोडीशी कोथिंबीर फोडणीत घालायची आहे. आता अर्धा चमचा हळद घालूया, 1 चमचा लाल तिखट. तर आपण हिरव्या मिरच्या सुद्धा घातलेल्या आहेत. चवीनुसार तिखट घालायचं आहे. पाव चमचा हिंग, 1 चमचा म्हणजे छोटा चमचा मी गोडा मसाला घातला आहे आणि 1 छोटा चमचाच कांदा लसूण मसाला घातला आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं आता मिक्स करून घेऊया. गोडा मसाला नसेल तर तुम्ही फक्त कांदा लसूण मसाला घातला तरी चालेल. थोडंसं परतून झालं की यामध्ये पाणी घालायचं आहे म्हणजे हे मसाले जळत नाहीत आणि छान फुलून येतात. थोडंसं तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. तर आता इथे तुम्ही पाहू शकता कडेने छान असं तेल सुटलेलं आहे. यामध्ये आता ही घोटून घेतलेली उडदाची डाळ घालायची आहे. बुडापासून सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता पाणी घालायचं आहे. तर पाणी मी इथे थोडंसं गरम करून घेतलं होतं. तुम्हाला जसं वरण हवं आहे घट्ट पातळ त्यानुसार पाणी घालायचं आहे. गरजेप्रमाणे यामध्ये पाणी घालून मीडियम फ्लेमवर हे वरण छान 5 ते 6 मिनिट उकळून घ्यायचं आहे म्हणजे छान सगळं एकजीव होतं. तर मी आणखी थोडं पाणी घालून हे वरण आता 5 ते 6 मिनिट उकळून घेतलं आहे. मस्त असा याला रंग आलेला आहे. शेवटी कोथिंबीर घालायची आहे. तर एकदम खमंग चविष्ट असं आपलं उडदाच्या डाळीचं वरण तयार आहे. दाल फ्राय करण्यासाठी इथे मी 1 कप तुरीची डाळ घेतली आहे आणि 2 टेबलस्पून मुगाची डाळ. तर तुम्ही मुगाची डाळ न घालता पूर्ण तुरीच्या डाळीची सुद्धा दाल फ्राय करू शकता. तर आता ही डाळ आपण 2 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. तर हाताने चांगलं चोळून धुवून घ्यायचं आहे. डाळ धुवून झाल्यानंतर आता वरून स्वच्छ पाणी घालायचं आहे. तर 1 कप तुरीच्या डाळीसाठी मी 2 कप पाणी घातलं आहे
आणि मुगाची डाळ आपण थोडीशी घातली होती, त्यामुळे पाव कप पाणी आणखी घालायचं आहे. तर साधारण 2.25 कप पाणी घातलं आहे. पाव चमचा हळद घालायची आहे, म्हणजे या डाळीला रंग छान येतो. आणि आता 1 चमचा तेल घालूया. सगळं मिक्स करून आता हे कुकर गॅसवर ठेवून याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर मी शिट्ट्या करून घेतल्या होत्या, नंतर कुकर खाली काढून घेतलं. तर एकदम मस्त अशी डाळ शिजली आहे, पाहिजे तशी झालेली आहे. वरून यामध्ये आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे, कारण डाळ पण आपली गरमच आहे. आता चांगलं चमच्याने ह्याला घोटून घेऊया. तर जास्त आपल्याला बारीक करायचं नाही, थोडी थोडी डाळ यामध्ये राहिली म्हणजे दाल फ्राय मग एकदम छान तयार होते आणि खायलाही चविष्ट लागते. फार जर आपण घोटून घेतलं तर मग एकदम डाळ आळून येते. तर आता मी साधारण 1-2 ग्लास पाणी यामध्ये घातलंय आणि ही डाळ सगळी एकसारखी घोटून घेतली आहे. तर अशी तुम्हाला चमच्यामध्ये थोडी थोडी डाळ दिसतीये, तर आपल्याला अशीच पाहिजे. आता लगेच फोडणी देऊया. तर कढईमध्ये मी साधारण 3 ते 4 टेबलस्पून तेल घातलंय. तेल छान गरम झालं की 1 चमचा मोहरी घालूया आणि मोहरी व्यवस्थित फुटली, तडतडायला सुरुवात झाली की नंतर 1 चमचा जिरे घालायचेत. आणि जिरे व्यवस्थित फुलले की 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालूया. पाव चमचा हिंग घालायचा आहे. आणि इथे मी आता 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट घेतली आहे. तर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घेऊन मी ते खलबत्त्यात कुटून घेतलं होतं. 1 मिनिटभरच याला परतून घ्यायचं. थोडंसं परतून झालं की लगेच 1-2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालूया. तर मिरच्या मी अगदी बारीक कट करून घेतल्या आहेत, म्हणजे याचा तिखटपणा छान उतरतो. आता इथे मी 2 छोट्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले होते, ते घालायचेत आणि तांबूस रंगावर याला परतून घ्यायचंय. कांदा चांगला परतून घेतला म्हणजे ही दाल फ्राय खायला गोडसर लागत नाही. छान असा तांबूस रंगावर परतल्या गेला की एकदम खमंग लागते. तर आता इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित कांदा परतून झालेला आहे. यामध्ये आता 1 मोठा चिरलेला टोमॅटो घालूया आणि हा पण 3 ते 4 मिनिट परतून घ्यायचा आहे. गॅस मी आता लो टू मीडियमच्या मध्ये ठेवलेला आहे. थोडासा टोमॅटो शिजला की मग सुके मसाले घालायचेत. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे जिरे पूड, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ घालायचं आहे. 2 मिनिट आता हे मसाले परतून घेऊया. गॅसची फ्लेम लो टू मीडियमच्या मध्ये मी ठेवलेली आहे, कारण ही स्टीलची कढई आहे. फार जर आपण गॅस मोठा ठेवला तर मसाले जळू शकतात. तर आता 2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता कडेने याला तेल सुटलेलं आहे, म्हणजेच मसाला व्यवस्थित परतून झाला आहे. आता लगेच शिजलेली डाळ घालूया. बुडापासून ही डाळ चांगली मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येतो. आणि आता मी कुकरमध्येच गरम पाणी घातलं आणि ते पाणी या डाळीत घालूया. तर तुम्हाला जशी पाहिजे दाल फ्राय घट्ट पातळ त्यानुसार पाणी घालायचं, पण दाल फ्राय थोडीशी घट्टसरच असते. आता याला एक छान 4 ते 5 मिनिट उकळून घेऊया, म्हणजे सगळे मसाले या डाळीमध्ये उतरतात. आता साधारण 5 मिनिट झाली आहेत. इथे मी कसुरी मेथी घेतली आहे, तर ती हातावर चोळून घालायची. तर आपली आता चमचमीत दाल फ्राय तयार आहे. ही तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता, पण आज आपण यावरून एक तडका घालणार आहोत. तर छोट्या कढईमध्ये मी साधारण 2 चमचे तूप घातलंय. तुपाच्या ऐवजी तुम्ही बटर सुद्धा इथे वापरू शकता, म्हणजे अगदी रेस्टॉरंटमध्ये जशी दाल फ्राय मिळते तशीच ही चवीला लागते. तूप मेल्ट झालं की पाव चमचाच मोहरी घालायची आणि मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की लसूण घालूया. तर एक 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेऊन मी त्याला बारीक कट करून घेतलं होतं. तर लसूण घातल्याबरोबर मी गॅस बंद केलाय, कारण कढई खूप तापलेली आहे. थोडासा लसूण परतून झाला की लाल मिरच्या घालायच्या आहेत. तर 2 लाल मिरच्या मी तोडून घेतल्या होत्या, त्या घालूया आणि हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचंय.
आणि थोडीशी फोडणी थंड होऊ द्यायची आणि मग यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालायचं, कारण गरम असताना घातलं तर तिखट जळू शकतं. आणि ही तयार फोडणी, हा तडका आता या डाळीवर घालूया. तडका घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता दिसायला एकदम भारी दिसतीये, चवीला पण तेवढीच छान लागते. तर अशी गरमागरम दाल फ्राय तुम्ही नुसत्या भातासोबत खाऊ शकता किंवा अगदी फुलका पोळी कशासोबतही खायला छान लागते. तर अशा पद्धतीने अवश्य बनवून पहा. बाजार आमटी करण्यासाठी आधी आपल्याला कोणकोणत्या डाळी लागणार आहेत ते पाहूया. तर इथे मी आता 4 चमचे तुरीची डाळ घेतली आहे, 2 चमचे हरभऱ्याची डाळ, 2 चमचे मसुराची डाळ, 2 चमचे मुगाची डाळ आणि उडदाची डाळ 1 चमचा घेतली आहे. तर या डाळी आपल्याला आता स्वच्छ आधी धुवून घ्यायच्या आहेत. तर कुकरमध्ये या सगळ्या डाळी घालूया. तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ, मसुराची डाळ, मुगाची डाळ आणि उडदाची डाळ आपण थोडीशी कमी घातली आहे कारण ती थोडी चिकट असते. पाणी घालून या डाळी आता धुवून घेऊया. तर 2 वेळेस चांगलं हाताने चोळून या डाळी धुवून घ्यायच्या आहेत. डाळी धुवून घेतल्यानंतर वरून यामध्ये आता स्वच्छ पाणी घालूया. तर या सगळ्या डाळी मिळून जवळपास 2 वाटी झाल्या होत्या, तर त्याला मी 5 वाट्या पाणी घातलं आहे. थोडीशी हळद घालायची आहे आणि मिक्स करून आता कुकरचं झाकण लावूया आणि याच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आपल्या डाळी शिजत आहेत तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया. तर इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे असे उभे पातळ चिरून घेतलेत, 2 मोठे टोमॅटो पण चिरून घेतले आहेत, थोडीशी कोथिंबीर, 1 इंच आलं आणि 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, पाव कप सुक्कं खोबरं किसून घेतलं आहे. हे सगळं आता आपल्याला तेलावर भाजून घ्यायचं आहे. गॅसवर मी एक जाड बुडाचा पॅन ठेवला आहे. यामध्ये सुरुवातीला सुक्कं खोबरं घालूया आणि मीडियम फ्लेमवर हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. छान तांबूस रंग येईपर्यंत भाजायचं आहे. तर खोबऱ्याला आपल्याला तेल घालायची गरज नाही, नुसतं कोरडं भाजून घेतलं तरी चालतं. तर आता व्यवस्थित हे भाजून झालेलं आहे, छान असा याला तांबूस रंग आला आहे. तर काढून घेऊया. त्याच पॅनमध्ये आता मी 1 चमचा तेल घातलं आहे आणि हा कांदा घालूया आणि हा कांदा पण आपल्याला तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियमच्या मध्ये ठेवायची. तर आम्ही बार्शी पंढरपूर रोडवर ही आमटी एका हॉटेलमध्ये खाल्ली होती. चवीला मस्त खमंग झणझणीत अशी लागते. तर ज्यांना तिखट खायला आवडतं त्यांना ही आमटी खूप आवडेल. थोडंसं मला तेल कमी वाटतंय त्यामुळे मी 1 चमचा तेल आणखी घातलंय. तेल घातलं म्हणजे हे सगळे जिन्नस व्यवस्थित भाजले जातात आणि मग आमटी पण चवीला छान लागते. तर आपला कांदा आता तांबूस रंगावर परतून झालेला आहे. यामध्ये लसूण घालायचं आहे आणि आलंसुद्धा घालूया आणि आणखी 1 ते 2 मिनिट याला कांद्यासोबत परतून घेऊया. 2 मिनिटातच हे व्यवस्थित परतून झालेलं आहे. आता यामध्येच टोमॅटो घालायचा आहे आणि हा पण थोडासा मऊ होईपर्यंत परतायचा आहे, हलकासा शिजून घ्यायचा आहे. हे सगळे जिन्नस भाजून झाले की थंड करून घ्यायचेत आणि मसाले व्यवस्थित थंड झाले की मग मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि याला चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे. गरज पडली तर अगदी थोडासा पाण्याचा वापर तुम्ही करू शकता. इकडे आपलं कुकर पण झालेलं आहे. डाळ पण अगदी व्यवस्थित शिजलेली आहे. अशी थोडीशी डाळ राहिली तरी काहीच हरकत नाही, खाताना ही आमटी आणखी छान लागते. कारण या आमटीमध्ये मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ आहे त्यामुळे ही बाजार आमटी बऱ्यापैकी आळून येते. आता चमच्याने मी चांगलं हे हलवून घेतले. यामध्ये पाणी घालूया. तर पाणी इथे मी गरम करून घेतले. आपल्या डाळी गरम आहेत त्यामुळे पाणी पण गरमच घालायचं आहे. जेव्हा डाळी गरम असतात तेव्हा गरम पाणीच घालायचं. तर मी 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून चांगलं ह्याला मिक्स करून घेतलं आहे, म्हणजे सगळ्या डाळी व्यवस्थित घोटून घेतल्या आहेत. आता कढईमध्ये फोडणीसाठी तेल घालूया.
तर तेल थोडं या आमटीसाठी जास्तच लागतं, तरी तुम्ही तुमच्या गरजेनुसार तेलाचा वापर करू शकता. तेल छान गरम झालं की 1 चमचा मोहरी घालायची आणि मोहरी तडतडायला सुरुवात झाल्यानंतर 1 चमचा जिरे घालायचेत. पाव चमचा हिंग घालूया. 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, अर्धा चमचा हळद आणि हा मिक्सरमधून आपण फिरून घेतलेला मसाला घालूया आणि लगेच चमच्याने याला हलवायचं आहे. 1-2 मिनिट हा मसाला असाच परतून घ्यायचा आहे. हे वाटण थोडंसं परतून घेतल्यानंतर आता सुके मसाले घालूया. तर 1 चमचा मी लाल तिखट घातलं आहे, 1 टेबलस्पून कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर यामध्ये मसाले जास्त घातले जातात, त्यामुळेच ही आमटी मस्त झणझणीत लागते चवीला. तर मिक्स करून घेतल्यानंतर आता इथे मी 1 चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलं आहे, म्हणजे याला रंग छान येतो. आता परत सगळं व्यवस्थित मिक्स करून चांगलं परतून घ्यायचं आहे. तर मसाले जळू नयेत याकरता मी थोडंसं यामध्ये गरम पाणी घातलं आहे, म्हणजे मसाले जळत पण नाहीत, कढईला लागत नाहीत आणि छान फुलून येतात. स्टीलची कढई असल्यावर गॅसची फ्लेम आपल्याला जास्त मोठी करून चालत नाही. लो टू मीडियमच्या मध्येच गॅस ठेवायचा आहे आणि हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर आता पाणी घातल्यानंतर मी छान सगळं मिक्स करून घेतलं आहे. यावर झाकण ठेवूया. 1-2 मिनिट झाली आहेत. तर आता कडेने या मसाल्याला छान असं तेल सुटलं आहे, म्हणजेच आपला मसाला चांगला परतून झालेला आहे. यामध्ये आता शिजवलेल्या डाळी घालूया, म्हणजे वरण घालायचं आहे. या घोटून घेतलेल्या डाळी घातल्यानंतर बुडापासून एकदा चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि आता गरम पाणी घालूया. गरम पाणी घातलं म्हणजे या आमटीला रंग खूप छान लाल असा येतो आणि मग पाहूनच ती खावीशी वाटते. तर जवळपास मी 2 ते 2.5 ग्लास यामध्ये पाणी घातले. ही आमटी नंतर आळून येते, त्यामुळे पाणी भरपूर घालायचं आहे. तर जवळपास 4 ते 5 लोकांना पुरेल एवढी आमटी आपण घेतलेल्या डाळीतून तयार होते. पाणी मला थोडंसं कमी वाटतंय, त्यामुळे मी आणखी थोडं पाणी घातलं आहे. व्यवस्थित बुडापासून मिक्स करून घेऊया आणि याला आता चांगलं 6 ते 7 मिनिट उकळून घ्यायचं आहे. तर आता 5 ते 6 मिनिट मी आमटीला चांगलं उकळून घेतलं आहे. शेवटी कोथिंबीर घालूया. तर मस्त आपली झणझणीत तिखट बाजार आमटी तयार आहे. रंग पण याला खूप सुरेख आलाय. सोबत मी कांदा, हिरवी मिरची आणि लिंबू घेतलंय. भाकरी मस्त चुरून घ्यायची, त्यावरून ही आमटी घालायची, लिंबू पिळायचं आणि कांद्यासोबत खायची. अप्रतिम अशी लागते. तर असा बाजार आमटी आणि ज्वारीच्या भाकरीचा बेत तुम्ही सुद्धा एकदा अवश्य बनवा आणि कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. खमंग चवदार असं हिरव्या मुगाचं वरण करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी हिरवे मूग घेतले आहेत. तर हे माझ्या शेतातील आहेत. हे आता आपण कुकरमध्ये घालूया आणि याला 2 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. मूग धुवून घेतल्यानंतर यामध्ये आता वरून स्वच्छ पाणी घालूया. तर ज्या वाटीने आपण हिरवे मूग घेतले होते त्याच वाटीने 3 वाट्या पाणी घालायचं आहे. तर 1 वाटीसाठी मी 3 वाट्या पाणी घातलेलं आहे. चवीपुरतं मीठ घालूया आणि आता कुकरचं झाकण लावून मीडियम फ्लेमवर याच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर आता 6 शिट्ट्या करून घेतल्यानंतर मी कुकर खाली काढून घेतलंय. याची वाफ पण गेलेली आहे. तर झाकण उघडून पाहूया. तर छान असे मूग शिजलेले आहेत. माझी ही घरची डाळ आहे, त्यामुळे अगदी 6 शिट्ट्यात मस्त शिजली आहे. 6 शिट्ट्यांमध्ये अशी डाळ शिजलीच नाही तर तुम्ही आणखी एखादी शिट्टी करून घेऊ शकता. तर आता ही इथे व्यवस्थित शिजलेली आहे. रवी घेऊन याला छान घोटून घेऊया. आणि आता जरी तुम्हाला यामध्ये हिरवे मूग अख्खे दिसत असतील तरी फोडणी दिल्यानंतर मुगाचं वरण छान आळून येतं. थोडंसं घोटून घेतल्यानंतर आता यामध्ये पाणी घालूया. तर पाणी गरमच घालायचं, कारण मूग पण गरमच आहेत, म्हणजे वरण चवीला छान लागतं. छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता लगेच वरणाला फोडणी देऊया. तर त्यासाठी मी कढईत
तेल गरम करायला ठेवलं होतं. छान गरम झालेलं आहे. तर यामध्ये 1 चमचा मोहरी घालूया आणि मोहरी तडतडायला सुरुवात झाली की 1 चमचा जिरे घालायचेत. जिरे छान तडतडले की पाव चमचा हिंग घालूया. नंतर 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. आणि इथे मी आता एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेऊन वाटण तयार करून घेतलं होतं ते घालूया आणि 1 मिनिटभरच याला परतून घ्यायचंय. 2 लाल मिरच्या हाताने तोडून घातल्या आहेत. छान परतून झाल्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे. मिक्स करून घेऊया आणि लगेच हे हिरवे मूग आणि पाण्याचं जे मिश्रण आहे ते घालायचंय. बुडापासून एकदा सगळं चांगलं हलवून घ्यायचं आणि आता गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचंय. तर मी साधारण 1 ग्लास पाणी घातलंय. तुम्हाला जसं वरण पाहिजे म्हणजे घट्ट पातळ त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. बुडापासून सगळं मिक्स करून घ्यायचं आणि उकळी येईपर्यंत थांबायचंय. तर आता हे वरण उकळायला नुकतीच सुरुवात झाली आहे. तर आणखी पाणी लागणार आहे. तर मी 1 ग्लास आणखी पाणी घातलंय. चवीनुसार मीठ घालूया आणि साधारण एक 5 ते 6 मिनिट आता छान हे वरण शिजून घ्यायचंय. आता साधारण 6 ते 7 मिनिट झाली आहेत. वरणाला छान खळखळून उकळी आली आहे. तर वरण शिजलेलं आहे. सुरेख असा याला रंग आलाय. शेवटी कोथिंबीर घालूया. बऱ्याच वेळेस घरात कुठलीच भाजी नसते आणि काहीतरी आपल्याला चमचमीत खायचं असतं. वरण खायचा पण कंटाळा येतो. अशा वेळेस पोळी भाकरी किंवा भातासोबत मी ही आमटी बनवत असते. आमटीसाठी सर्वात आधी आपण एक वाटण तयार करून घेऊया. तर इथे मी 2 टोमॅटो चिरून घेतलेत. ते मिक्सरच्या भांड्यात घालूया. 2 टेबलस्पून डाळवं घेतलं आहे. तर बरेच जण याला डाळंसुद्धा म्हणतात. आणि पाव कप किसलेलं सुकं खोबरं घालायचंय. तर हे सगळं आता आपल्याला पाणी न घालताच वाटून घ्यायचंय. तर याला मी अगदी बारीक असं छान वाटून घेतलंय. आमटी करण्यासाठी कढईमध्ये तेल घालायचंय. तर स्टीलची कढई असल्यामुळे मी आधीच तेल घातलं होतं. तर आता तेल छान गरम झालेलं आहे. अर्धा चमचा मोहरी घालूया. मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचेत. आता 1 मोठा चमचा आलं लसणाचं वाटण घालायचंय. तर 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेऊन मी खलबत्त्यात कुटून घेतलं होतं. थोडंसं याला परतून घ्यायचंय आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालूया. आता एक कांदा घेऊन मी तो बारीक चिरून घेतला होता. हा कांदा घालून छान तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे. कांदा आता छान असा तांबूस रंगावर परतून झालेला आहे. तर 2 चिमूट हिंग घालायचा आहे. पाव चमचा हळद आणि 1.5 ते 2 चमचे लाल तिखट घालायचं आहे. तर तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता. 1 टेबलस्पून कांदा लसूण मसाला घातला आहे. कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही कुठलाही घरगुती मसाला वापरू शकता. मीठ घालायचं आहे आणि आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया. हे सगळं आता मिक्स झालेलं आहे. तर यामध्ये आपण जे टोमॅटो, डाळवं आणि खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलं होतं ते घालायचं आहे. सगळं एकत्र करून झालं की यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून आता तेल सुटेपर्यंत हे छान परतून घ्यायचं आहे. तर मी आणखी थोडं पाणी घातलं आहे. तर मिक्सरच्या भांड्यातच थोडं वाटण राहिलं होतं त्यातच मी पाणी घातलं होतं. यावर झाकण ठेवूया. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे. तर हे आता वाटण छान असं परतून झालेलं आहे. कडेने याला तेल सुटलेलं आहे. तर यामध्ये पाणी घालूया. तर पाणी मी इथे गरम करून घेतलंय. गरम पाणी असलं म्हणजे याला रंग सुरेख येतो. ही आमटी बनवायला तसा फारसा वेळ लागत नाही. अगदी पटकन तयार होते. सगळं साहित्य आपल्या घरात नेहमीच उपलब्ध असतं. त्यामुळे कधीही तुम्हाला सकाळच्या वेळेस, संध्याकाळच्या वेळेस ही आमटी बनवता येते. तर जशी तुम्हाला आमटी पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे. तर जवळपास मी 2 ग्लास पाणी घातलं आहे. छान सगळं बुडापासून मिक्स करून घेऊया आणि 5 ते 6 मिनिट याला उकळून घ्यायचं आहे. तर आता 5 ते 6 मिनिट मी आमटीला चांगलं उकळून घेतलं आहे.
मस्त अशी चमचमीत आमटी तयार आहे. शेवटी कोथिंबीर घालूया. तर बऱ्याच वेळेस आपल्याला रात्रीच्या जेवणात पोळी भाकरी किंवा भातासोबत काय करावं ते सुचत नाही. वरण खायचा कंटाळा येतो किंवा भाजीला घरात काही नसतं, अशा वेळेस ही आमटी तुम्ही पटकन बनवू शकता. व्हिडिओ आवडला तर इतरांसोबत शेअर अवश्य करा. पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.